दादा मला काही नाही पाहिजे मला शेतीतले लई ना भाऊ मला शेतीचं कमाई काय ना दादा दादाच्या बायको बरं कसं भरून दादा दादा माझ्या शेतीचं कमाई काय ना दादा दादा माझ्या शेतीत काय पाण्यात बसेल भाऊ त्याच्या पोरी पप्पा पप्पा करी राहिला ना दादा दादा दिले तुझ्या पप्पानी ना मला शेतीच ते घेऊन ये ना दादा म्हणा म्हातारपणा ना सारा दादा सकाळी सकाळी शेताकडे गेला दादा तो सांगतो काय झालं कपाशीचे पाहुणे ते मी कपाशीचं नुकसान पाहायला गेले होते का ते शेतात कपाशीचे नुकसान पाहायला गेला आम्हाला असं वाटलं शेतात उभा आहे थोडा पाणी कमी झाला येईल म्हणता घरी 2 तासानं नाल्याजोडे लोक गर्दी दिसली आम्ही बी पळत गेलो होतो या मुलगीने त्याची प्यानं ऐकून घेतली पप्पा आहे ना आई पप्पा आहे ना म्हणतं नाही बहीण पप्पा शेतात गेल्या ना आम्हाला लोक घरी घेऊन आले तर काय अपेक्षा आहे सरकारकडून तुम्हाला सरकारकडून अशी अपेक्षा आहे दादा माझी सून 2 नाती मी म्हातारी बाई काय ते सांगा मदत केली पाहिजे तुम्हाला मदत पाहिजे पोरींच्या शिक्षणाची तिची मी म्हातारी आई काय काम करणारे त्यांच्या तिचे परिवार ओढणारे मी आता कुठे या वयात कामाला जाऊ तुमचं नाव काय ताई बसंती मोहन चौधरी बरोबर 2 मुलं आहे मोठा मुलगा शिरपूरला राहतो हा मुलगा जोडे होती मी ही शेती करायची का हा ठीक आहे काय अपेक्षा आहे तुमची सरकारकडनं आता या सगळ्या संदर्भात घटना तर घडून गेली आहे दुर्दैवी घटना आहे तुमचं पुढे पूर्ण आयुष्य आहे तुमचं पुढचं आता काय सरकारकडनं अपेक्षा मदत पाहिजे दादा दोन्ही मुलांची हा मदत पाहिजे सरकारकडून झालं होतं की ते कुठे होते त्यावेळेला कसं काय वाहून गेले शेतात गेलेले ते दादा ते अचानक त्यांचा पाय सटकला नाल्याकडे वापरले कोणत्या नाल्यामध्ये एक काय पण सांगवी शेतात कवर गेले होते ते पूर चाललेला होता पाऊस चाललेला होता काही शेत पाहायला गेले जे नुकसान पाहायला गेले होते हा मग ते पुढे वाचवलं नाही त्यावेळेला कोणीच नव्हतं सोबत तिथे नाही ना दादा रात्रीचा टाइम किती वाजेची गोष्ट होती ती सकाळीच होती वाटतं सकाळी कोणीच नव्हतं तिथे वाचवायला तुम्हाला कसं कळलं ते वाहून आले ना गर्दी झाली नाही ते नाल्यावरती असं म्हटलं झालं होतं की ते कुठे होते त्यावेळेला कसं काय वाहून गेले शेतात गेलेले ते दादा ते अचानक त्यांचा पाय सटकला नाल्याकडे वापरले कोणत्या नाल्यामध्ये एक काय पण सांगवी शेतात कवर गेले होते ते पूर चाललेला होता पाऊस चाललेला होता काही शेत पाहायला गेले जे नुकसान पाहायला गेले होते हा मग ते पुढे वाचवलं नाही त्यावेळेला कोणीच नव्हतं सोबत तिथे नाही ना दादा रात्रीचा टाइम किती वाजेची गोष्ट होती ती सकाळीच होती वाटतं सकाळी कोणीच नव्हतं तिथे वाचवायला तुम्हाला कसं कळलं ते वाहून आले ना गर्दी झाली नाही ते नाल्यावरती असं म्हटलं अंगणवाडी सेविका वगैरे काही बी जॉब नको नोकरी मिळाली पाहिजे तुम्हाला मुलींचं शिक्षण वगैरे तेच आतापर्यंत कोणी आलं मदतीला इथे नाही दादा कोणीच आलं नाही आतापर्यंत कसं काय पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेले म्हणजे त्यावेळेला ते का गेले होते त्या ठिकाणी दादा कमीत कमी वरखडी गावात 1 महिन्यापासून सततधार पाऊस चालू आहे आणि तो परत त्या दिवशी इतका पाणी पडला
एक दिवस अगोदर त्या दिवशी शेतात गेला होता. परत दुसऱ्या दिवशी परत फेरफटका मारण्यासाठी शेतात गेला तो. नुकसान पाहिलं. हां, कपाशी लावली आहे आणि त्याच्यानंतर अचानक नाल्याला पूर आला. त्या पाण्यात तो वाहून आला. त्याला काही पोता वगैरे काही येत नाही होता. कोणी वाचवण्याचा प्रयत्न केला वगैरे काही असं? इतक्या सकाळी कोणी होतं नाही. किती वाजेची आणि जेव्हा तो पडला असेल 5:30-6 वाजे. सकाळीच पाहायला गेलं? हो. आणि त्याच्यावरूनच पाणी चाललं, त्यामुळे तो कोणाला दिसला नाही. मग लक्षात कसं आलं तुम्हाला? कोणी सांगितलं? किती जेव्हा तासांनी मृतदेह किती तासांनी सापडले? हा 7-7:30 वाजेपर्यंत. 2 तासांनी सापडले. हो. आता मागणी काय आहे तुमची? शासनाकडून एवढीच मागणी आहे की योग्य ती मदत मिळावी. त्याच्या मुलींकडे पाहून त्याच्या बाईला. आतापर्यंत इथे कोणी पाहण्यासाठी सरकारचं प्रतिनिधी येऊन गेलं? नाही, अजून कोणी आलं नाही सर. मदत काही? नाही, अजून काहीच नाही. सांगा ना, मदत कोणी आलं? नाही, कोणीच नाही आलं मदत करायला. अजून कोणी नाही आलं. शासनामार्फत अजून कोणी नाही आलं. काय अपेक्षा आहे तुमची सगळ्या संदर्भात सरकार? त्याच्या पाठीमागे त्याची 2 मुली आणि त्याची घरची बाई आणि आई. मी तर वेगळा राहतो. तोच घरचा प्रपंच चालवत होता. आता तो गेल्यापासून आता घरी काही तसं आर्थिक काहीच नाही. तरी माझी एक अपेक्षा आहे. हो, तरी माझी एक अपेक्षा आहे शासनाकडून की त्याला योग्य ती मदत मिळावी. चौधरी हा माझा लहान भाऊ. सकाळी शेतात गेला असताना त्याचा नाल्यात पाय घसरला आणि तो तिथून वाहून आला आहे. नाल्याला जास्त पाणी आल्यामुळे तो सकाळी उमटून आला आणि जेव्हा पाणी कमी झालं तेव्हा तो दिसून आढळला. कुठे सापडलं मृतदेह? हा शनी मंदिरजवळ. म्हणजे गावातच सापडलं? हो, तो नाला तिथूनच वाहून येतो. कोणता नाला आहे तो? हा सांगली शिवारकडून वाहून येतो नाला आणि हा नदीला जातो सरळ. नाल्याला काही नाव आहे का? नाल्याला नाव तसं काही नाव काही नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.